येवला वैजापूर महामार्गावरील खामगाव पाटी येथे पैठणीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यानं लाखो रुपयांच्या पैठणी लंपास केल्यात। खामगाव पाटी येथील अनिल कदम यांचे कदम पैठणी हे दुकान असून रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पाठीमागील बाजूचे पत्रे तोडून दुकानात प्रवेश करत दुकानातील महागड्या पैठण्या चोरी करून चोरटे पसार झालेत। 1 वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारे याच पैठणी दुकानात चोरी झाली होती। तरी वारंवार घडणाऱ्या या चोरीच्या घटनांना कधी आळा बसेल असा प्रश्न आता पैठणी दुकानदार करत आहेत। रात्री साधारणतः 2च्या नंतर कदम पैठणी आणि आदिश्री ॲक्वा खामगाव येथील दुकानाचं अज्ञात चोरट्यांनी दुकानच्या पाठीमागील 2-3 पत्रे खोलून आतमध्ये प्रवेश करून दुकानातील साड्या जवळपास 4-1 लाखाचा माल त्यांनी पसार केला आहे चोरी करून। आणि यापूर्वी 1 वर्षापूर्वी चोरट्यांनी अशाच पद्धतीचं दुकान फोडून दुकानमधील मालाची चोरी केलेली होती। ती आता दुसऱ्यांदा चोरी झाली दुकान। तरी प्रशासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन सदर आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी।